नमस्कार. आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील. यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे गोष्ट, अंक अक्षर वाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्याची सूचना द्या. आता एका पायावर सर्वात जास्त वेळ कोण उभे राहू शकते ही क्रियाकृती घ्या. ज्याचा तोल जाईल तो आउट होईल. यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. यानंतर बेरीज वजाबाकी करण्यास शिकवा. यानंतर एक होती इडली, ती होती चिडली बालगीत घ्या. आता मुलांना आपली ओळख वेगवेगळ्या भावनांनी करण्यास सांगा. हसत, रडत, उदास, रागात इत्यादी. आता मुलांकडून वस्तूचे नाव सांगून वस्तूचा आकार ओळखण्याची क्रियाकृती करून घ्या. शेवटी घराच्या चित्रात रंग भरून आणण्याचा गृहपाठ द्या. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलाचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या. आता भावक्रियाकृती करून घ्या. जसे चित्रात दाखवल्याप्रमाणे कार्ड बनवा. आता सर्व मुलांना उभे राहण्यास सांगा. एक एक करून कार्ड दाखवा. भावना कार्डानुसार सर्वांना त्या प्रकारे भाव चेहऱ्यावर आणून क्रिया करण्यास सांगा. यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा. आता मुलांना विचारा की त्यांचे भाऊ बहीण केव्हा हसतात, रडतात, रागावतात किंवा उदास होतात. यानंतर मुलांना पैलवानची गोष्ट सांगा. गोष्ट सांगितल्यावर गोष्ट कशी वाटली? गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्न विचारा. आता मुलांबरोबर 8 ते 10 सोप्या वाक्यांची सोपी गोष्ट बनवा. कागद 4 तुकड्यात कापून प्रत्येक तुकड्यावर गोष्ट आणि चित्र बनवा. गोष्टीला शीर्षक द्यायला विसरू नका. गोष्टीचे पुस्तक तयार झाल्यावर गोष्ट वाचा. शेवटी गृहपाठ तपासा. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या. यानंतर मुलांकडून नदी किनारा क्रियाकृती करून घ्या. आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. यानंतर रेशेंचे दुकान विषयावर गप्पागोष्टी करा. जसे तुम्ही आतापर्यंत कोणकोणती दुकाने पाहिली आहेत, त्यात काय काय असते, तुम्ही रेशन दुकानावर गेला आहात का, त्या दुकानात काय काय मिळते इत्यादी विचारा. आता अटक मटक चवळी चटक बालगीत घ्या. यानंतर जमिनीवर अंकांचे चित्र काढा. मुलांना मुठीत दगड घेऊन मोजण्यास सांगा. आलेल्या अंकानुसार योग्य अंकावर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या. आता मुलांना भावनांचे चित्र काढण्यास शिकवा. शेवटी भावना चित्रात रंग भरून आणण्याचा गृहपाठ द्या. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.